नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 हा जो इयत्ता 10वीचा महाराष्ट्र बोर्डाने घेतलेला दिनांक 13 मार्च 2026 रोजी झालेला बोर्ड पेपर त्याची आदर्श उत्तरपत्रिका कशी लिहायची ते पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही 2027च्या बोर्ड परीक्षेमध्ये 40 पैकी 40 मार्क्स विज्ञान या विषयामध्ये हवे असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून तुम्ही सुद्धा या विषयात पैकीच्या पैकी मार्क्स तर मिळवालच आणि तुमचं त्याबरोबर कशा प्रकारे पेपरला प्रेझेंटेशन करायचं असतं, बोर्डाला कशा प्रकारची उत्तरे अपेक्षित असतात हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे लगेच आता ॲज एक्झाम सपोर्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्कीच करा. चला तर पाहूयात. तर पहा, हा एकूण तुमचा 40 मार्क्सचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये तुमचे इथे सीट नंबर व्यवस्थित अगदी अंकात, त्यानंतर अक्षरात लिहून तुमची सही करायची आहे. पहा, व्यवस्थित अगदी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपर असणार आहे. भाग 2 दुसरा हा पेपर असणार आहे. पहा, सायन्सचा आणि दिनांक 13 मार्च 2026 रोजी झालेला हा पेपर आहे आणि तुमची उत्तरलेखनाची भाषा ही असणार आहे मराठी माध्यम मीडियमवाल्यांचा हा पेपर आहे. पहा, चला तर पाहूयात. तर सर्वात आधी प्रश्न क्रमांक पहिला जो असणार आहे, पहा, तो तुमचा असणार आहे एकूण 10 मार्क्ससाठी आणि ज्यामध्ये तुम्हाला पहिला जो असणार आहे एकूण 5 मार्क्ससाठी असणार आहे. पहा, ज्यामध्ये तुम्हाला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय क्रमांक तुम्हाला काय करायचा आहे, शोधून लिहायचा आहे. तर एकूण 4 पर्याय असणार आहेत, त्यापैकी योग्य असा पर्याय क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे. हा रिकाम्या जागा भरा MCQ बेस्ड प्रश्न असणार आहे. पहा, पहिल्याचं उत्तर असणार आहे ब आणि त्याचं उत्तर काय आहे, उत्परिवर्तन. तर काय करतात विद्यार्थी, तर फक्त हा पर्याय क्रमांक लिहून येतात परीक्षेमध्ये, तर हे चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक बरोबर त्याचं उत्तर समोर काय असणार आहे ते तसं लिहायचं आहे. पहा, तरच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळणार आहेत. प्रश्न लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही, परंतु प्रश्न क्रमांक लिहिणे काय असते गरजेचे आहे, तरच तुम्हाला मार्क्स हे मिळणार आहेत. प्रश्न क्रमांक जर नाही लिहिला तर समजणार नाही की पेपर चेक करणाऱ्यांना तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय लिहिलेलं आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक लिहायला विसरायचे नाही आणि त्याबरोबर पर्यायाने त्याचं उत्तर असं लिहायचं आहे. तर दुसऱ्याचं असणार आहे, पहा, क ऑप्शन असणार आहे 38, त्यानंतर तिसऱ्याचं ड असणार आहे सस्तन, चौथ्याचं असणार आहे, पहा, ब ऑप्शन असणार आहे कोयना आणि पाचव्याचं ऑप्शन करेक्ट ब असणार आहे महाराष्ट्र. तर पहा, बोर्डाने खूप सोपी प्रश्नपत्रिका तुमची विचारली होती आणि त्याचं उत्तर व्यवस्थित अगदी असंच लिहायचं आहे. पहिला प्रश्न 5 मार्क्ससाठी, त्यानंतर पहिला प्रश्न ब असणार आहे, तो देखील 5 मार्क्ससाठी असणार आहे. एक मार्क्सचे प्रश्न असणार आहेत. पहा, यामध्ये पहिला तुम्हाला काय दिलेलं आहे, दिलेले तुम्हाला आकृती जी आहे ती पूर्ण करून लिहायचं आहे. पहा, यामध्ये तुम्हाला एकपेशीय सजीवमधील अलैंगिक प्रजनन, तर इथं द्विभाविभाजन, बहुविभाजन दिलेलं आहे आणि कलिकायन हे तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. पहा, आणि पूर्ण अशी कृती काढायची आहे. परत पेन्सिलने किंवा पेननं काढली तरी चालेल. 1 मार्क्ससाठी असणार आहे. पहा, एक हा अपूर्ण दिला होता बॉक्स, कलिकायन तुम्हाला लिहून तो पूर्ण करून लिहायचा आहे. त्यानंतर दुसरा असणार आहे 1 मार्क्ससाठी, तर कोणता दिवस हा जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा करतात, तर 22 मे हा दिवस जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा करतात. त्यानंतर पहा, तिसरा असणार आहे डॉली, तर ओळखा पाहू मी मध्ये प्रश्न विचारला आहे, त्याचं उत्तर असणार आहे डॉली. त्यानंतर चौथा असणार आहे, पहा, ॲसिटिक आम्लाचे रेणूसूत्र तुम्हाला लिहायचं आहे. काय आहे, तर पहा, CH3COOH किंवा C2H4O2. त्यानंतर पहा, पाचवा आहे चूक की बरोबर, दिलेले विधान हे चूक की बरोबर आहे ते लिहायचं आहे. तर मी इथं तुम्हाला समजण्यासाठी विधान लिहिलेलं आहे. पहा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सरपंच असतात, हे विधान चूक आहे. तुम्ही विधान नाही लिहिलं तरी चालेल, परंतु मी तुम्हाला समजण्यासाठी पहा विधान लिहिलेलं आहे, तर ह्याचं एक्सप्लेनेशन लिहिण्याची आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे 10 मार्क्स पहिल्या प्रश्नात घ्यायचं असतील तर असंच प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित प्रश्न वाचून त्याचं उत्तर फक्त बोर्डाच्या परीक्षेत लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न लिहित बसू नका, नाहीतर तुमचाच वेळ हा काय होणार आहे तर वाया जाणार आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा असणार आहे. पहा, हा देखील एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये प्रश्न दुसरा असणार आहे तो तुम्हाला शास्त्रीय कारणे लिहायची आहेत. एकूण 3 प्रश्न विचारलेले आहेत आणि कोणत्याही 2 प्रश्नांची शास्त्रीय कारणे तुमच्या भाषेत
व्यवस्थित अगदी लिहायचे आहे. तर दुसरा पहा 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर एकूण 4 मार्क्ससाठी हा शास्त्रीय कारणामाचा प्रश्न असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न 2-2 मार्क्ससाठी असणार आहे. तर सरीसृप प्राण्यांचे तापमान अस्थिर असते, याचे शास्त्रीय कारण इथे लिहिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ थोडासा स्टॉप करून पाहू शकता. असंच तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर लिहायचं आहे. काय करायचं आहे पहा, सर्वात आधी तुम्हाला पॉईंट वाईज उत्तर लिहायचं आहे. इथे 1, 2, 3, 4 असे पॉईंट घालून लिहिले आहे. पॅरेग्राफमध्ये जर तुम्ही म्हणजेच त्यामध्ये तुम्ही परिच्छेदामध्ये उत्तर लिहिलं तर मार्क्स त्यामध्ये तुम्हाला कमी मिळणार आहेत पहा. त्यामुळे पॉईंट्सचाच काय करायचं आहे, वापर करून तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पहा दुसरा देखील शास्त्रीय कारणांचा प्रश्न सोडवलेला आहे. आजचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे, याचे कारण लिहा. तर इथं 3 पॉईंट्समध्ये लिहिलेलं आहे पहा. मृदा आरोग्य, त्यामुळे त्यानंतर पर्यावरणास अनुकूल आणि अन्न सुरक्षा. तर 2 मार्क्ससाठी आहे पहा. एकूण 4 पॉईंट्स लिहिणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये तुम्ही किती एक्सप्लेनेशन करता याच्यावरती तुमचं मार्क्स डिपेंड असणार आहे. व्यवस्थितच लिहायचं आहे पहा, योग्य असं, आणि 4 पैकी 4 शास्त्रीय कारण लिहा, यामध्ये मार्क्स घेऊन जायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, प्रश्न दुसरा ब असणार आहे पहा. यामध्ये दिलेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत. कोणतेही 3 लिहायचे आहेत. तर तुम्हाला एकूण प्रश्न 5 विचारणार आहेत. प्रत्येक प्रश्न 2-2 मार्क्ससाठी असणार आहे पहा. तर हा पहा 1 मार्क्ससाठी विचारलेला आहे. त्यामध्ये उपप्रश्न 2 विचारलेले आहेत. कार्बनीय वयोमापनाची व्याख्या लिहा. तर ही पहा व्याख्या व्यवस्थित अगदी लिहिलेला आहे. त्यानंतर कार्बनी वयोमापनाचा एक उपयोग लिहायचा, हा 1 मार्क्ससाठी. तर 1 मार्क्ससाठी त्याची व्याख्या आणि 1 मार्क्ससाठी त्याचा एक उपयोग. तर अशा प्रकारे 2 मार्क्समध्ये डिव्हिजन केलेलं आहे. तर एकूण 3 सोडवायचे पहा. प्रश्न ब मधला 1 सोडवलेला आहे. दुसरा देखील पहा 2 मार्क्ससाठी आहे. तर तुम्हाला अशी काय दिलेलं आहे, तर टेबल दिलेला आहे, तो इनकम्प्लीट आहे. त्यामध्ये तुम्हाला कंप्लीट करून लिहायचं आहे पहा. अवयवाचे नाव हाडे, यामध्ये ऑस्टिन हे प्रथिने असतं, ते तुम्हाला लिहायचं आहे. अंडरलाईन केलेला पार्ट लिहायचा आहे पहा. आणि इन्सुलिन हे कशामध्ये असतं, तर इन्सुलिन स्वादुपिंड यामध्ये हे प्रथिन असतं. तर अशा प्रकारे तुम्ही हे कंप्लीट अगदी काय करायचं आहे, टेबल काढायचं आहे आणि अशा प्रकारे कंप्लीट उत्तर करून लिहिलात तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळणार आहेत. खूप सोपं असणार आहे पहा. त्यामध्ये प्रश्नांचा फॉर्मॅट देखील वेगवेगळ्या प्रकारचा आहे आणि खूप सोपी प्रश्नपत्रिका बोर्डाने विचारलेली आहे. 40 पैकी 40 मार्क्स तुम्हाला सहज अगदी मिळू शकतात. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न 4था आहे, जलविद्युत निर्मितीचे फायदे. कोणते 4 फायदे लिहायचे पहा आणि 2 मार्क्स इथं घेऊन जायचे आहेत. तर अशा प्रकारे उत्तर हे लिहायचं आहे. जलविद्युत निर्मितीमध्ये कोणत्याही इंधनाचे ज्वलन होत नसल्यामुळे इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणारे प्रदूषण उद्भवत नाही. त्यानंतर पहा, जलधरणात पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध असेल तर आवश्यकतेनुसार कधीही वीज निर्मिती करणे शक्य होते. तर अशा प्रकारे याचा फायदा लिहायचे. तुम्ही वाचू शकता. व्हिडिओ थोडासा स्टॉप करून अशा प्रकारेच परीक्षेमध्ये उत्तर लिहायचं आहे पॉईंट वाईज. त्यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ्समध्ये लिहित बसू नका, नाहीतर मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत. त्यानंतर 5वा प्रश्न असणार आहे पहा. त्यामध्ये तुम्हाला 2 काय केलेले आहेत, तर चित्र दिलेले आहेत. ते कोणत्या आपत्तीचे चित्र आहेत ते सांगायचं आहे. त्या आपत्तीचे तुम्ही व्यवस्थापन कसे कराल त्याविषयी तुम्हाला लिहायचं आहे. एकूण 2 मार्क्ससाठी हा प्रश्न आहे पहा. एक्स्ट्रा देखील मी प्रश्न तुम्हाला सोडवून दाखवलेला आहे, जेणेकरून तुमचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सराव होणार आहे आणि तसाच अभ्यास देखील होणार आहे. तर पहा, गॅस गळतीसाठी कोणत्या आपत्तीचे व्यवस्थापन, तात्काळ स्थलांतर, यामध्ये तुम्ही आणखी या मुद्द्यामध्ये वाढवू शकता उत्तर. त्यानंतर पहा 1 मार्क्ससाठी हे आणि 1 मार्क्ससाठी हे, म्हणजे एकूण 5वा प्रश्न 2 मार्क्ससाठी विचारलेला आहे. दुसरं जे चित्र आहे पहा, ते अतिवृष्टीचं आहे. अतिवृष्टी या आपत्तीचे चित्र दिले आहे. आपत्तीचे व्यवस्थापन, पाण्याशी संबंधित सुरक्षा, इमारतीची तपासणी, विद्युत सुरक्षा, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण. तर अशा प्रकारे तुम्हाला 2 मार्क्सचं उत्तर व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न 3रा असणार आहे. हा ब्रॉड क्वेश्चन असणार आहे पहा. एकूण 15 मार्क्ससाठी. तर दिलेल्या प्रश्नांपैकी एकूण कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्न हा किती 3-3 मार्क्ससाठी तुम्हाला विचारण्यात येतो. तर इथं पाहू शकता कशा प्रकारे विचारलेला आहे. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न सोडवलेला आहे पहा, की 3 मार्क्ससाठी, पहिला 1 मार्क्ससाठी असणार आहे आणि जो ब आहे तो 2 मार्क्ससाठी, म्हणजे एकूण दुसरा प्रश्न 3 मार्क्ससाठी. तर तुम्ही डायग्राम्स म्हणजे इथं काय करू शकता, आकृत्या देखील तुम्ही काढू शकता. ह्या ज्या प्रकल्प विभाजनाच्या 4 ज्या पायऱ्या आहेत त्यांच्या पूर्वावस्था, मध्यावस्था, त्यानंतर पाहू शकता अंत्यावस्था, तिसरी जी आहे ती पश्चावस्था. तर अशा प्रकारे तुम्ही याचे डायग्राम्स आणि त्याचं पुढे एक्सप्लेनेशन लिहिलं तरी चालेल. तर एकूण तुमचा हा 3 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. 1 मार्क्स पहिल्याला अ ला आणि ब ला 2 मार्क्स आणि त्याचं उत्तर अगदी लेंदी असणार आहे पहा. 1 पेज भरून लिहिलेलं आहे
आणि असंच तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पहा पुढचं असणार आहे 3 मार्क्सचा प्रश्न. त्यामध्ये सुद्धा प्रश्नांचं व्हेरिएशन्स असणार आहे. पहा, धोक्यात आलेल्या प्रजातीची 2 उदाहरणे. तर संकटग्रस्त प्रजातीची नावं 1 मार्क्ससाठी, दुर्मिळ प्रजाती यांची नावं लिहिण्यासाठी 1 मार्क्स आणि संवेदनशील प्रजाती यासाठी 1 मार्क्स. ते करेक्टच उत्तर लिहिलात तरच तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स लिहायचे काय करायचंय देणार आहेत. पहा, 2 प्रजातींची नावं लिहायची. 3 लिहिलं तरी तुम्हाला आणखी माहीत असेल लिहिलं तरी चालेल, परंतु ते करेक्टच उत्तर लिहिलात तरच तुम्हाला मार्क्स हे 3 पैकी 3 मिळणार आहेत. त्यानंतर चौथा देखील पहा 3 मार्क्ससाठी आहे. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोणते इंधन वापरले जाते? तर कोळसा हे 1 मार्क्ससाठी आणि ब मध्ये त्यामधला सब क्वेश्चन 2 मार्क्ससाठी पहा. औष्णिक विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या ह्या देखील तुम्हाला लिहायच्या आहेत. 2 मार्क्ससाठी असल्यामुळे एकूण 4 मुद्दे लिहिले तरी चालतील. व्यवस्थित अगदी मुद्देसूद ह्याचं उत्तर लिहिला तर 3 पैकी 3 चौथ्या प्रश्नात देखील तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पहा 5वा देखील खूप सोपा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला काही आकृती दिलेल्या आहेत किंवा चित्र दिलेले आहेत आणि त्यावरून त्या चित्रावरून किंवा त्या प्राण्यांच्या चित्रावरून त्या सममितीचे प्रकार ओळखून लिहायचे आहेत. पहिल्याचं उत्तर आहे पहा असममित शरीर, दुसऱ्याचं आहे अरीय सममिती आणि तिसऱ्याचं असणार आहे द्विपार्श्व सममिती. तर अशा प्रकारे सममितीचे एकूण प्रकार आहेत. एकूण 3 पहा. 3 मार्क्ससाठी खूप सोपा हा देखील प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर 6वा जो असणार आहे तो देखील 3 मार्क्ससाठी. तुम्हाला अशी इनकम्प्लीट एक आकृती देणार आहेत पहा अशी आणि कृती देणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला झेनॉन काय दिलेलं आहे तर डिंग याचे फायदे तुम्हाला लिहून काय करायचे ती कंप्लीट करायची आहे. तर ही पेननं किंवा पेन्सिलने कृती काढली तरी चालेल. तर इथे पाहू शकता झेनॉन जो डिंक आहे त्याचा उच्च प्रतीचा कागद, चॉकलेट्स, रंग, खत, तणनाशके, टूथपेस्ट यासाठी वापर केला जातो. एकूण 3 मार्क्ससाठी 6 लिहायचे आहेत पहा. तुम्हाला प्रत्येक 2 बॉक्सेसला 1-1 मार्क्स मिळणार आहे. खूप सोपा हा देखील प्रश्न असणार आहे 3 मार्क्ससाठी. त्यानंतर पुढचा देखील जो तुमचा असणार आहे पहा 8वा प्रश्न हा देखील खूप सोपा आहे पहा 3 मार्क्ससाठी. प्रथमोपचार पेटीमध्ये असलेल्या 6 साहित्यांची नावं लिहायची आहेत पहा. मी 10 लिहिलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता कोणकोणते आहेत आणि जेणेकरून तुमचं देखील यामध्ये सराव होणार आहे पहा. प्रश्न देखील खूप सोपे विचारले आहेत. इथं तुमचा प्रश्न तिसरा असणार आहे तो स्टॉप होणार आहे पहा आणि जो एकूण 15 मार्क्ससाठी यामध्ये देखील प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे विचारलेले आहेत. ते तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची उत्तरे लिहिलेली आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे पहा. प्रश्न चौथा असणार आहे 5 मार्क्ससाठी. 2 प्रश्न विचारणार आहेत. कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. तर इथं एक सोडवलेला आहे पहा. पहिला प्रश्न 5 मार्क्ससाठी. सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे 6 घटक. तर इथे लिहिलेले आहेत पहा. हे एकूण तुमचा किती 2.5 मार्क्ससाठी असणार आहे. 6 घटक तुम्हाला लिहायचे त्याचं एक्सप्लेनेशन पुढे लिहायचं आहे आणि पुढचा जो त्यामधला सब क्वेश्चन्स आहे पहा आ. तर 12वीचा तुमचा जो मित्र आहे त्याला अभ्यासाचा ताण आलेला आहे तर तुम्ही काय कराल यामध्ये. तर अशा प्रकारे त्याचं देखील उत्तर व्यवस्थित अगदी लिहिलेलं आहे. हे देखील 2.5 मार्क्ससाठी म्हणजे एकूण 2.5 आणि 2.5 5 मार्क्ससाठी अशा प्रकारे काय केलेलं आहे तुमच्या प्रश्नांचं हे वर्गीकरण केलेलं आहे आणि तुम्हाला अशाच प्रकारे उत्तर हे लिहायचं आहे. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे उत्तर लिहिलेलं आहे. तर आपण हा बघितला 10वीचा सायन्स पार्ट 2चा पेपर.